आलोक कुमार सिंग यांचं आणि संशयित आरोपी यांचं भांडण झालं होतं गाडीतून उतरण्याच्या वादातून. मालाडमध्ये उतरायचं होतं दोघांना आणि त्यामधून त्यांचं भांडण झालं. त्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये यातील संशयित आरोपिताने जे बळीत आहेत आलोक कुमार सिंग यांच्या पोटामध्ये तीक्ष्ण हत्यारानं वार केला होता. त्याला मेडिकल हेल्प आमच्या JRPने दिली. त्याला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेलं असता शताब्दी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यापूर्वी मयत घोषित केलं. त्या अनुषंगानं बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनला 81/26 कलम 103 हा हत्येसारखा गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलीस आयुक्त मान्य श्री राकेश कलासागर साहेब आणि वेस्ट झोन DCP मॅडम श्रीमती सुनीता साळुंके ठाकरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास बोरिवली रेल्वे पोलीस ठाणे आणि वेस्ट झोनमधील सर्व पोलीस ठाणे यांनी चालू केला. त्या तपासामध्ये यातील जो संशयित आहे त्याचा आम्ही FRSमध्ये ज्यावेळी त्याचं CCTV फुटेज बघितलं तर तो साधारणतः मालाड रेल्वे स्टेशन इथून चर्चगेट साईडला चर्नी रोड रेल्वे स्टेशन इथं नेहमी सकाळी जाताना व संध्याकाळी त्याच गाडीनं परत येताना आम्हाला तो दिसून आला. त्यानुसार आम्ही आज रोजी सकाळी त्याला पकडण्यासंदर्भात कुरार व्हिलेज आणि मालाड रेल्वे स्टेशन ईस्टला ट्रॅप लावलेला होता. त्या ट्रॅपमध्ये तो आज आम्हाला मिळून आला. आम्ही त्या गुन्ह्यामध्ये त्याला ताब्यात घेतलं, त्या चौकशी केली आणि सदर गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही अटक केलेली आहे. सर, दोघांमध्ये नेमका वाद काय झालेला होता? म्हणजे लोकलमधून हजारो प्रवासी रोज प्रवास करत असतात, मग किरकोळ वाद असतात. या प्रकरणामध्ये काय वाद झालेला होता आणि वार करण्यासाठी जे तीक्ष्ण हत्यार आरोपीने वापरलेलं आहे ते नेमकं काय? म्हणजे त्याच्याकडे ते कायम असायचं की कशासाठी वापरलं जायचं? काय घेऊन तो फिरत होता त्याचं काही कळू शकलंय? सध्या तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या ज्यामध्ये आम्ही फिर्यादी जो आय विटनेस आहे ह्या गंभीर गुन्ह्यातला आणि आरोपी याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये हेच निष्पन्न झालेलं आहे की फक्त रेल्वेतून उतरताना म्हणजे मालाडला यातील मयत आणि संशयित या दोघांनाही मालाड रेल्वे स्टेशनला उतरायचं होतं. तर उतरण्याच्या आधी कोण उतरणार आणि परत कोण उतरणार ह्यातून त्यांचा जो काही किरकोळ वाद चालू झाला त्या वादातून ही सदरची घटना घडलेली आहे. हत्यार वापरलं होतं सर, ते कशाचं आहे? यामध्ये आरोपीकडे चौकशी आता प्राथमिकदृष्ट्या आजच त्याला सकाळीच आपण ताब्यात घेतलेला आहे. हत्याराबाबत आपला तपास चालू आहे. साधारणतः तीक्ष्ण हत्यारानं त्यानं केल्यास सांगितले, त्यानं ते फेकून दिल्यास सांगतोय. तरी त्याचा अधिक तपास आम्ही करत आहोत. निष्पन्न झाले की माहिती देऊ. आरोपीला आजच कोर्टामध्ये हजर करणार? हो, आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याला आता रिमांड आम्ही माननीय न्यायालयात हजर करीत आहोत बोरिवलीला.